कधी-कधी कोणीतरी आपल्याला एखादी गोष्ट सहजपणे बोलून जातं आणि आपण त्याचा विचार करत राहतो, कारण ती गोष्ट आपल्या मनाला लागलेली असते. आणि कधी-कधी तर कोणी न बोलूनसुद्धा ही गोष्ट सत्य करून जातं. म्हणजे कोणी आपल्याशी बोललं नाही, तर तेही मनाला लागतं की का नसेल बोलली? म्हणजे कोणी बोललं तरी आणि नाही बोललं तरी मनाला लागून घेणं ही स्त्रियांची सवय आहे. किंवा कधीतरी आपण बाहेर जातो आणि आपल्याशी ज्यांचा काहीही संबंध नाही, अशा अननोन लोकांशी सुद्धा काही कारण नसताना आपले थोडेफार वाद होतात आणि मग तो पूर्ण दिवस आहे तो खराब जातो. उदाहरण सांगते की एकदा मी रिक्षाने येत होते आणि दुपारचं भरपूर ऊन होतं, त्याच्यामुळे म्हटलं चला रिक्षाने जाऊया. रिक्षावाल्याला विचारलं किती घेणार पैसे, तर त्याने सांगितले ₹70 घेईन. म्हटलं ठीक आहे चला. तर तेवढ्यात तिथं अजून 2 स्त्रिया आल्या, तर त्याने विचारलं ह्यांना घेऊ का? म्हटलं ठीक आहे घ्या. म्हटलं तेवढीच, म्हणजे मी मनात विचार केला की तेवढीच शेअरिंग होईल आणि पैसे कमी लागतील. तर मी म्हटलं ओके ठीक आहे घ्या. मग त्या 2 बायका पण बसल्या माझ्यासोबतच. त्याच्यानंतर जिथं मी उतरले ना तिथंच त्या दोन्ही बायका उतरल्या. तर त्याने त्या रिक्षावाल्याने त्यांच्याकडून ₹30-30 घेतले आणि माझ्याकडून मात्र त्याने ₹70 मागितले. मी म्हटलं असं का? तर म्हणे तुम्ही स्पेशल रिक्षा केलेली ना? तर म्हटलं हो, पण त्या दोघी शेअरिंग करून आल्या ना. नाही नाही म्हणे त्यांनी शेअरिंग केलं, पण तुम्ही स्पेशल रिक्षा केलेली ना. मी म्हटलं हे काय लॉजिक आहे? तर म्हणे नाही असंच असतं म्हणे, तुम्ही स्पेशल रिक्षा केली तर तुम्ही तेवढेच पैसे द्यायचे जेवढे मी सांगितले. आणि त्या दोन्ही स्त्रिया ते पैसे देऊन निघून पण गेल्या. मला एवढा राग आलेला, पण मी कंट्रोल केला. म्हटलं जाऊ देत, आपण आता जे निरूपण ऐकून आलो आहे बहुतेक त्याचीच परीक्षा आहे ही, कारण आपण किती शांत राहू शकतो. तर मी म्हटलं ठीक आहे, मी दिले ते पैसे. पण घरी आले ना तरी तो विषय काय माझ्या डोक्यातून जात नव्हता. मला स्वतःचाच राग येत होता की आपण काहीतरी बोलायला पाहिजे होतं. तर असं आपल्याला का वाटतं? ₹70 म्हणजे काही फारसे नाही आहेत, पण असं वाटतं की आपण फसले गेल्याची जी भावना असते ना, तर ती त्रासदायक असते. मग मी विचार केला जाऊ देत, ते पैसे कुठेतरी पडले आपल्याकडून असा विचार करूयात आणि विषय सोडून देऊयात आणि आपल्या मनाला जो त्रास होतोय तर तो थांबवूयात. आता हे एक मी उदाहरण सांगितलं, पण दररोज पावलोपावली आपल्याला असे अनुभव येतच असतात. पण त्यातून आपल्या मनाला शांत कसं ठेवायचं, आपण आनंदी कसं राहायचं हे आपल्यावरती अवलंबून असतं. कारण बाहेरचं जग हे तुम्हाला त्रासदायक वाटणारच. आपण त्या गोष्टीवर कसं रिॲक्ट करतो याच्यावरती खूपशा गोष्टी अवलंबून असतात. खूपशा गोष्टी म्हणण्यापेक्षा आपल्या स्वतःची मनःशांती अवलंबून असते. लहानपणी किराणा मालाच्या दुकानात काही सामान आणायला गेलं की तिथं ना एक पोस्टर लावलेलं असायचं. तर त्याच्यावरती लिहिलेलं असायचं, मोठ्याने बोलू नका, चिडू नका, ओरडू नका, त्रास फक्त तुम्हालाच, मनस्ताप फक्त तुम्हालाच. तुम्ही पण वाचलेत का हे कधी? तेव्हा त्याचा अर्थ एवढा कळायचा नाही, पण आता कळतो. मनाला लावून घेणे आणि मनाला न लावून घेणे, म्हणजे हे न दिसणाऱ्या मनाभोवती बऱ्याच गोष्टी फिरत असतात. खरं सांगायचं तर आपण स्वतःशीच किती बोलत असतो. स्वयंपाक करताना, कुठलंही काम करताना मनातल्या मनात स्वतःशीच कितीतरी बोलत असतो. जे कधी-कधी कोणाजवळ बोललंसुद्धा जात नाही. आणि त्यात दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःशी काय बोलतो, तर स्वतःला कमीपणा घेणे आणि दुसऱ्यांची तुलना करणे. म्हणजे उदाहरणार्थ मी काय फक्त घरातलीच कामं करू का? माझा जन्म काय या गोष्टी करण्यासाठीच झाला आहे का? अजून जरा शिक्षण घ्यायला पाहिजे होतं किंवा एवढं शिक्षण घेतलं आहे तर त्याचा आपण काहीच उपयोग केला नाही. तेव्हा ती संधी मला मिळाली होती, तेव्हा काहीतरी करायला पाहिजे होतं. तर आज माझं आयुष्य वेगळं झालं असतं. मी काहीच कमावत नाही आणि माझ्यापेक्षा बुद्धिमत्तेने कमी असूनसुद्धा ती दुसरी मात्र खूप काही करते आहे आयुष्यामध्ये. म्हणजे जगण्यामधला आयुष्य आराम, एन्जॉयमेंट हे सगळं मी डिझर्व करते, पण माझ्याकडे यातलं काहीच नाही. म्हणजे एकंदरीतच काय की स्वतःशी बोलताना सुद्धा आपण नेहमी स्वतःला कमीपणा घेत असतो. त्यामुळं होतं काय की तुम्हाला स्वतःला सुद्धा नकळतपणे या गोष्टीचा त्रास होत असतो, हे समजत नाही. आणि त्यातून युनिव्हर्सला सुद्धा एक संदेश जातो की तुमच्यामध्येच काहीतरी कमी आहे. आणि मग ज्या गोष्टी तुम्ही खरंच डिझर्व करता, ज्या गोष्टींचे तुम्ही खरंच हकदार आहात, चांगल्या चांगल्या गोष्टी आयुष्यामध्ये घडण्यासाठी, त्या मिळत नाहीत. म्हणजे काय, तर ज्या गोष्टी आधी होऊन गेल्यात त्याच्याबद्दल विचार करण्यात काहीच पॉईंट नसतो. प्रेझेंटमध्ये राहायला पाहिजे. आत्ता मी काय करू शकते याचा विचार सतत करत राहायला पाहिजे. होऊन गेलेल्या गोष्टींबद्दल जर तुम्ही रिग्रेट करत राहिलात ना, तर तुम्ही कधीच आनंदी नाही होऊ शकत. तेच आत्ता जे काही आहे याच्याबद्दल विचार करून पुढे मला काय करायचं आहे याचा विचार केलात तर नक्कीच आनंदी राहाल. चला तर आता इंट्रोमध्येच बराच वेळ गेला, पण ही गोष्टच अशी आहे की त्याच्यावरती बोलायला लागलं ना की भरपूर काही सुचत जातं. तर आज मी बनवते आहे भोगीची भाजी, भात आणि भाकरी. आणि ते बनवता बनवता म्हटलं तुमच्याशी छान गप्पा मारूयात. आता भोगीची भाजी म्हणजे ह्या सगळ्या मिक्स भाज्या आहेत त्याची भाजी. शॉर्टमध्ये व्हिडिओ शेअर केलेले आहेतच.
चला आता तिसरी गोष्ट बघूयात. मागे मी एक मस्त शॉर्ट असा व्हिडिओ बघितलेला. त्याच्यामध्ये एक गृहिणी असते आणि ती तिच्या मुलांना शाळेमध्ये सोडायला जात असते. तेव्हा ती बघते की दुसरी एक वर्किंग वुमन असते, तर ती तिच्या कारमधून जात असते. आणि ते बघून गृहिणीला असं वाटतं की किती छान हिची मजा आहे. मस्त कारमधून स्वतःच्या जाते कामासाठी वगैरे आणि आपण मात्र घरीच. त्याच वेळेला ती कारमधून जाणारी स्त्री मनातल्या मनात विचार करत असते की हिचं जीवन किती छान आहे. हिला वेळ मिळतो हिच्या मुलांबरोबर वेळ घालवण्यासाठी. मला मात्र सतत काम करावं लागतं. घरासाठी वेळ देता येत नाही. म्हणजे बघा आपण कुठल्याही पोझिशनला असलो ना, तरी मनाची जी ओढाताण असते ना स्त्रीच्या, तर ती होतच असते. त्यामुळं जिथे आहे, जसं आहे, तर तिथं आपण समाधानी राहायला पाहिजे. बहुतेक वेळा गृहिणींना असं वाटतं, की आपण काहीतरी बाहेर जाऊन कमवत असतो, तर किती बरं झालं असतं. आपली पण काहीतरी व्हॅल्यू असते. पण कधी-कधी हाही विचार करायचा, की घर आणि ऑफिस या दोन्ही गोष्टी आपल्याला जमल्या असत्या का? किती तारेवरची कसरत करावी लागली असती. म्हणजे जिथे आपण असतो ना, तर त्याची अपोजिट बाजू असते ना, तर ती आपल्याला नेहमी आवडत असते किंवा अट्रॅक्ट करत असते. त्यामुळं होतं काय, की कारण नसताना स्ट्रेस वाढत जातो. आता याचा अर्थ काहीच न करता आपण आहेच त्या परिस्थितीत आनंद मानत राहायचा का? तर असं नाही. पण आपण काय करू शकतो? आपल्याला काय गोष्टी पॉसिबल आहेत? आपल्यामध्ये कुठलं स्किल आहे? तर ते शोधून काढून आपण आपली प्रगती करू शकतो. चौथी गोष्ट आहे कारणं देण्याची सवय. म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला करायची तर असते आणि त्यापासून मिळणारे फायदे आपल्याला आवडत असतात, पण ती गोष्ट करायची नसते आणि त्यासाठी भरपूर कारणं तयार असतात. सगळ्यात पहिलं आणि जवळजवळ सगळ्यांच्याकडंच हे उत्तर आणि कारण असतं, ते म्हणजे माझ्याकडं वेळ नाही. मी पण या गोष्टी केल्या असत्या, पण माझ्याकडं वेळच नाही. घरात इतकी कामं असतात, सगळ्यांचं करण्यामध्ये एवढा वेळ जातो, की माझ्याकडे वेळच नाही. जेव्हा तुम्ही सतत वेळ नाही, वेळ नाही असं बोलत राहता ना, तेव्हा खरंच तुमच्या स्वतःसाठी वेळ उरतच नाही. बघा प्रत्येकाकडे 24 तास असतात. त्याचा उपयोग कसा करायचा हे आपलं आपल्यावरती अवलंबून असतं. स्वतःसाठी वेळ काढायचं म्हटलं, की थोडंसं लवकर उठायला पाहिजे. आपण जी कामं दिवसभर करत राहतो, तर ती त्याहीपेक्षा कमी वेळेत कशी करता येतील याचा विचार केला पाहिजे. म्हणजे बेसिकली टाईम मॅनेजमेंट करता आलं पाहिजे आणि सध्याच्या काळातली ही अतिशय गरजेची गोष्ट आहे, ते म्हणजे टाईम मॅनेजमेंट. बघा वेळ कसा कुठे निघून चाललाय कळतच नाही आहे. त्यामुळं आपला फालतूचा वेळ कुठे वाया जातोय हे आपलं आपण शोधून काढायला पाहिजे आणि त्याचा योग्य वापर करायला पाहिजे. आणि दुसरं कारण म्हणजे मला कोणी सपोर्टच करत नाही. माझ्या घरातले मला सपोर्ट करत नाहीत. माझ्याकडे हे स्किलच नाही. मला ही गोष्ट जमतच नाही, जमणारच नाही. असं जेव्हा तुम्ही म्हणत राहता ना, तेव्हा कशा जमतील गोष्टी? जेव्हा एखादी गोष्ट आपण करायचीच असं ठरवतो ना, तर ती होण्यासाठी आपल्याला हजार वाटा मिळतात. पण त्यासाठी आधी थोडा वेळ शांतपणे बसायला पाहिजे. आपल्याला काय आवडतंय, आपल्याकडे काय स्किल आहे, हे ओळखायला पाहिजे. तुमची आवड असते ना, तर तेच तुमचं करिअर बनू शकते. भले यासाठी थोडा वेळ लागेल किंवा उशीरसुद्धा झालेला असेल. पण जर तुम्हाला करायचंच असेल, तर ती गोष्ट तुम्ही 100% करू शकता. आणि मी हे काही केलंच नाही असं म्हणण्यामुळे जो स्ट्रेस येत असतो, तर तो जाईल आणि तुम्ही आनंदी राहाल. लक्षात घ्या, स्वतःला आनंदी ठेवणं ही स्वतःची जबाबदारी असते, ना की इतरांची. आपला आनंद मात्र इतरांवरच अवलंबून असतो, बहुतेक वेळा तरी. म्हणजे कोणी आपलं कौतुक केलं, कोणी आपल्याला चांगलं म्हटलं, की आपण खुश होतो. म्हणजे आपण जे काही आपल्या घरासाठी करत असतो, त्यासाठी आपल्याला ॲप्रिसिएशन तर मिळायलाच पाहिजे, नो डाऊट. पण म्हणून आपलं कोणी कौतुक करत नाही, आपण काहीच करत नाही, असं मनामध्ये झुरत न बसता, म्हणजे त्यामुळं दुःखी न होता स्वतःलाच आनंदी ठेवायला शिकलं पाहिजे. आता तुम्ही म्हणाल हे बोलणं सोपं आहे, पण वयानुसार ना जसजसं वय वाढतं तसतशी मॅच्युरिटी येत जाते आणि माणूस जास्ती समजदार बनत जातो असं म्हणतात. पण असं काही नाही, काही एका ठराविक वयानंतरच मॅच्युरिटी आली पाहिजे असं काही नाही. काही गोष्टी आपल्याला आधी समजल्या तर आयुष्य आणि जगणं सोपं होईल, अजून सुंदर होईल. आयुष्याच्या एका टप्प्यावर आल्यानंतर कळतं, की ज्या गोष्टीपाठी आपण एवढी वर्ष पळत होतो ना, ती गोष्ट आपल्याला तेवढी आता महत्त्वाची वाटतसुद्धा नाही. मग ती गोष्ट मिळवण्यासाठी आपण जेवढा आटापिटा केला, स्वतःला त्रास करून घेतला आणि त्यातून जर आनंदच मिळत नसेल, तर काय फायदा ना? छोट्या-छोट्या गोष्टीतून सुद्धा आनंद मिळतो. बघा आपण काम करत असताना कधी-कधी आपला मूड चांगला असतो, तर आपण आपलं एखादं आवडतं गाणं गुणगुणतो ना आणि त्यामुळं आपलं माइंड किती फ्रेश होतं. त्यामुळं तक्रारी करणं सोडा आणि छोट्या-छोट्या गोष्टीतून आनंद मिळवायचा प्रयत्न करायचा. आपोआप आपला एक पॉझिटिव्ह ऑरा तयार होतो. बघा एखाद्या व्यक्तीला बघितलं, आपली ओळखीची जरी नसेल, तरीसुद्धा एक स्माईल येते, खूप पॉझिटिव्ह व्हाईब्स मिळतात.
पण तसंच एखाद्या व्यक्तीला अगदी तो किती पण ओळखीचा असला तरी त्याच्याकडून आपल्याला निगेटिव्ह वाईब्स मिळतात. असं वाटतं नकोच, या व्यक्तीशी बोलायलाच नको असं वाटतं की नाही. म्हणूनच असा पॉझिटिव्ह ऑरा होण्यासाठी आपण स्वतःसुद्धा आनंदी राहायला पाहिजे. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. जाता जाता नेहमीप्रमाणे लाईक करायला अजिबात विसरू नका. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हाईप ऑप्शन येत असेल तर हाईप करा.